कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। कमळी आता मुंबईला गेलेली असते। कमळी मुंबईला गेली तेव्हा सरूला ही गोष्ट समजताच तिने शोधाशोध सुरू केलेली असते। आबा तुम्हीच इथे कमळीला मुंबईला घालवलेला आहे म्हणून ती सरू आबांवर आरोप करत असते। आणि तेव्हाच इथे अगं सरू तिला जाऊ दे म्हणून आबा बोलत असतात। तेवढ्यातच आबाच्या छातीत दुखायला लागतं आणि आबाचं तिथेच निधन होतं। मरतावेळी आबांनी इथे सरूकडून वचन घेतलेलं असतं की तिचे स्वप्न पूर्ण होऊ दे, तू तिला तिचं सगळं शिक्षण पूर्ण होईपर्यंत गावाला परत बोलवणार नाहीस असं मला वचन दे। आणि असं वचन घेताच प्राण सोडलेले असतात। इकडे कमळी मुंबईला जाऊन पोहोचलेली असते आणि आता पुढे खूप सुंदर असं दाखवलेलं आहे। पण त्याआधी कमळी जेव्हा आता गावातून निघत असते आणि गावातून निघाल्यानंतरच ती तिच्या आईजवळ जाते आणि म्हणत असते, आई तू माझी सावली आहेस, मी तुझी सावली आहे। आणि साधं शेळीचं कोकरू जरी नाही सापडलं तर तू गावभर शोधायचीस, माळरानं पालते घालायचीस, पण आज जर कमळीच इथून गेलेली दिसेल किंवा कमळीच घरात नसेल, तुझी लेक घरात नसेल, तू काय करशील ग? असं म्हणूनच कमळीच्या डोळ्यातून अश्रू येत असतात। आई मी आता चालली खरी, पण मला तुझी लय आठवण येईल। तिथे गेल्यावर माझी काळजी कोण घेईल, मला खाऊ पिऊ कोण घालेल, मला ओरडेल कोण? ह्या सगळ्या गोष्टी कमळी बोलत असते। पण नाही, काही जरी झालं तरी मला जायचंय। पण आई तुला माझं म्हणणं कळत नाही, मला लग्न करायचं नाही ग हे, पण तू ऐकतच नाही माझं। असं म्हणूनच आता कमळी इथे आईचा आशीर्वाद घेऊनच निघालेली असते। तिच्याकडे कुठला पर्याय सुद्धा शिल्लक नसतो आणि त्यामुळे तिला तिकडे जावंच लागणार असतं। आता आई मी येते ग असं म्हणूनच कमळीने आता तिथून निघालेली असते। अंधार असतो आणि अंधाऱ्यातच आता कमळी आणि त्यासोबतच निंगी ह्या गावातून निघालेल्या असतात। आबांनी बंड्याला बोलून सगळी काही त्यांची शहरात जाण्यासाठी व्यवस्था केलेली असते। तिची पेटी, त्या पेटीमध्ये थोडंसं असणारं जे सामान आहे ते सगळं काही। इकडे आता देवी तुळजाईला इथूनच नमस्कार करत असते। आई देवी तुळजाई तुझा सगळा काही आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे आणि त्याचबरोबर इथे माझ्या आईची आणि आबांची सुद्धा तू काळजी घे। ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोललेली असते आणि शेवटी आता इथे घर तिने सोडलेलं असतं। काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे कमळीला मागे फिरून पाहायचं नसतं आणि त्यासोबतच आता जेव्हा पहाटेच घर सोडते तेव्हा आता इकडे दुसऱ्या बाजूला आबांनी सगळी व्यवस्था केलेली असते। मात्र आबा आता तिला सोडवायला आलेली असतात। निंगी सोबतच असते आणि कमळी सुद्धा। आता जात असताना कमळी लगेचच आबाच्या मिठीत जाते आणि गळा भेट घेत असते। तेवढ्यातच बंड्या आलेला असतो आणि बंड्या आल्याबरोबरच म्हणत असतो, ए कमळे, ए निंगे, चला ना लवकरच। आता असं कसं, ह्यो काय तुमचा ड्रामा चालू आहे रडण्याचा? आणि आबा काय ह्या का रडतायत? आणि काय ग कमळे, निंगे असं रडल्यावर कसं चालणार आहे? आणि निंगे जसं तुम्ही कबड्डीच्या ह्या खेळामध्ये खेळत असतात तसंच तुम्हाला आयुष्य घडवून दाखवायचं आहे। जशी कबड्डीची टीम, जशी कबड्डीची मॅच जिंकून दाखवला तसं आयुष्यात सुद्धा तुम्हाला जिंकून दाखवायचं आहे। आणि हे असलं रडून कसं चालणार आहे? तिकडे तुम्हाला आयुष्य घडवायला आहे, काय समजलं का? असं इथे बंड्या त्या दोघींना सुद्धा समजावून सांगत असतो। आता जात असतानाच बंड्या निंगीला म्हणत असतो, निंगे कमळे मस्त अभ्यास करायचा बघा आणि अभ्यास केल्याच्या नंतर मस्त मोठ्या व्हा, छान व्हा। आणि काय करा माहिती का, गावाकडे येताना ना तुमच्या तिकडच्या मैत्रिणीला सुद्धा तुम्ही घेऊन या। तेवढ्यातच निंगी म्हणत असते, काय रे कशासाठी? तेव्हा तो फिरवायला इकडे घेऊन यायचे का? अरे फिरवायला नाही, मी फिरवतो ना त्यांना, असं इथे तो बोलत असतो। आणि तेवढ्यातच चला चला पटापटा उशीर होईल। इकडे मात्र ज्या बंड्या आणि निंगीला इथे ज्या शेजारच्या काकू दूध देत असतात त्यांचं काही असलं नसलं पाहत असतात, ती ते धावतच सरूकडे आलेली असते। आणि सरूकडे आल्याच्या नंतर अगं सरे उठ लवकर, अगं ती म्हणत असते, काय झालं एवढ्या सकाळी सकाळी? अगं तुला सांगू का, निंगी आणि बंड्या घरात नाहीयेत। मी तिथे गेले तर निंगीचं सामान सुद्धा नाहीये। मी रोज दूध देते आणि जेव्हापासून त्याचे आईबाप गेलेले आहेत तेव्हापासून त्या दोघांना मीच सांभाळत आलेले आहे। आणि तेव्हाच आता सरू म्हणत असते, काय निंगी घरात नाहीये? आणि तेवढ्याच तिच्या डोक्यामध्ये कल्पना येते की कमळी कुठे आहे, म्हणूनच ती आता घरामध्ये कमळीचं सामान शोधायला लागत असते। आता कमळीचं सामान शोधत असताना मात्र इथे सरूला कमळीचं सामान कुठंच दिसत नाही।
नाही, म्हणजेच कमळीची पेटी सुद्धा नाहीये, म्हणजे कमळी सुद्धा घर सोडून गेलेले आहे आणि हे सगळं आबांनीच केलेलं आहे असा तिचा विश्वास असतो। आता गावातून तर ही लोक निघालेली असतात आणि गावातून शहरामध्ये किंवा बस स्टेशनपर्यंत जाण्यासाठी यांना ट्रॅक्टरचा उपयोग होत असतो आणि गावाकडे फारशा सुविधा नसल्या कारणाने आता बंड्या निंगी आणि कमळीला इथे ट्रॅक्टरमध्ये बसून देत असतो, जेणेकरून त्यांना एका बस स्टॉपपर्यंत जाता येईल आणि बस स्टॉपपर्यंत गेल्याच्या नंतर तिथे त्यांना मुंबईसाठी बस पकडता येईल अशीच आता इथे बंड्याने सोय करून ठेवलेली असते। आणि तेव्हाच बंड्या त्या निंगीला आणि त्याचबरोबर कमळीला म्हणत असतो, भरपूर अभ्यास करायचं, आपलं जे सपन आहे ते पूर्ण करायचं असं इथे म्हणत असतो। खरं पाहायला गेलं तर बंड्या आणि निंगी हे बहीण भाऊ आहेत, त्यांना आई वडील नाहीयेत। आता मात्र इकडे सरू आणि त्याचबरोबर तिची असणारी जी शेजारीण आहे किंवा मैत्रीण आहे त्या मात्र गावभर निंगी आणि कमळीला शोधत फिरत असतात। इकडे मात्र दोघं सुद्धा एकमेकांच्या मिठीत असतात, भावा बहिणीचं प्रेम इथं दिसून येतं। तर इकडे दुसऱ्या बाजूला आता कमळी आबांच्या पाया पडते आणि आशीर्वाद घेत असते आणि तेव्हा आबा सुद्धा तिला भरभरून आशीर्वाद देतात। आणि त्याचबरोबर आता बंड्या म्हणत असतो, निंगे रडायचं नाहीये, आता तुझं सपन जे आहे ते पूर्ण करायचंय ना, मग रडतेस कशाला, चल बरं लवकरच असं म्हणूनच आता ते दोघे सुद्धा ट्रॅक्टरमध्ये बसण्यासाठी जात असतात। इकडे मात्र कमळीने आबांना मिठी मारलेली असते आणि आय लव्ह यू ओल्ड मॅन असं म्हणूनच आता आबांचे आशीर्वाद आणि गळाभेट घेतलेली असते। इकडे आता दुसऱ्या बाजूला सरू पूर्ण गावभर शोधत असते, काका तुम्ही कमळीला सकाळपासून पाहिले का, तुम्हाला निंगी कुठे दिसली का? पण प्रत्येक जण हीच गोष्ट इथे बोलत असतो, नाही आम्ही त्या दोघींना कुठेही पाहिलं नाहीये किंवा त्या दोघी सकाळपासून आम्हाला कुठेच दिसल्या नाहीयेत असंच इथे ती लोक बोलत असतात। पण आता सरूच्या मात्र पायाला चैन नसतं आणि त्याचबरोबर आता आबांनी असं सांगितलेलं असतं की हे बघ, भरपूर अभ्यास करायचा आणि कसलंही टेन्शन घ्यायचं नाही, इकडची काळजी करायची नाही। त्यावर आता निंगी म्हणत असते, ओल्ड मॅन पण खरं सांगू आईची मला खूप आठवण येईल आणि तुझी सुद्धा खूप आठवण येईल, कारण हाच एक आजोबा होता जो की इथे निंगीला शेवटपर्यंत तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी साथ देत होता। आता इथे निंगी अगदीच आबांच्या गळ्यामध्ये पडून रडायला लागलेली असते आणि तेव्हाच आबा म्हणत असतात, निंगे अजिबातच कमळे रडायचं नाही, तुझी सपन जी आहे ती ते तू सगळी पूर्ण करायची असं म्हणूनच आता निंगी आणि कमळी ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या असतात। इकडे आता अख्खा गाव पालथा घालून सुद्धा कमळी आणि त्यासोबतच निंगी कुठं सुद्धा सापडत नाहीयेत, नेमक्या ह्या गेल्या कुठे आणि गेल्या तर गेल्या आणि आबा सुद्धा घरात नाहीयेत असं म्हणूनच आता त्या शोधाशोध सुरू करत असतात। इकडे मात्र आबानी आणि बंड्यांनी त्यांचं काम हे व्यवस्थित आणि चोख पद्धतीने केलेलं असतं। तो ट्रॅक्टरमध्ये बसूनच त्यांना आता शहराच्या ठिकाणी मार्गी सुद्धा लावलेलं असतं। आता मात्र इकडे सरू म्हणत असते, नाही मला माहिती ना हे सगळं काही आबांचंच काम आहे, आबांनीच इकडे कमळीला शहरामध्ये पाठवलं असणार आहे, त्यासोबतच निंगी सुद्धा गेलेली असेल वाट सरूंना। इथे आता सरू म्हणत असते, अहो काका तुम्ही माझ्या कमळीला आणि निंगीला पाहिलंय का, तुम्हाला त्या कुठे दिसल्यात का? तेव्हाच ते म्हणत असतात, नाही। आता आबा घरला निघालेले असतात, तेवढ्यातच त्यांच्या खिशामध्ये असलेली चिठ्ठी ते इकडे बंड्याला देतात आणि म्हणत असतात, ते शहरातल्या पोराने ही चिठ्ठी दिली होती, तो म्हणला होता पोरी गावातनं निघल्या की फोन कर। आता बंड्या एक काम कर, तू लगेचच ह्या नंबरवर फोन कर आणि त्याला सांग की पोरी गावातनं निघल्या आहेत म्हणून। तेव्हाच बंड्या म्हणत असतो, हो आबा, घरी गेलो की लगेचच मी फोन सुद्धा करतो। आता असं म्हणूनच दोघे घराकडे निघतात आणि तेव्हाच घराकडे निघत असताना सरू वाटेतच भेटते। सरू वाटेतच भेटल्याच्या नंतर आता म्हणत असते, काय केले आबा तुम्ही, दिलं का कमळीला शहरामध्ये बसून, हे सगळं तुम्हीच केलेलं आहे ना? आणि तेवढ्यातच आता मी पण बघते ती कशीच जाती मुंबईला आणि कशीच जाती तिचं सपन पूर्ण करायला, कशीच जाती ती आता शिकायला असं म्हणूनच सरू मात्र रागातच धावत असते। तेवढ्यातच हे सगळं काही या पद्धतीने झाल्यामुळे आबा म्हणत असतात, माझ्या छातीत दुखतंय। पण सरू म्हणत असते, आबा ह्यावेळी तुम्ही किती जरी नाटक केलं तरी सुद्धा मी तुमचं काहीच ऐकणार नाही। पण आता तिथेच ती मावशी बसलेली असते आणि आबा म्हणत असतात, अगं सरू आणि तेवढ्यातच आबांना खूप दरदरून घाम आलेला असतो। आबा तिथेच बसलेल्या जागी जमिनीवर खाली कोसळतात आणि खाली कोसळल्याच्या नंतर सरू मागे वळून पाहते। मागे वळून पाहिल्याच्या नंतर आबाकडे लगेचच ती धावत येते। शेवटी लेकीची माया आहे आणि आल्याच्या नंतर पदराने घाम पुसत असते आणि म्हणत असते, आबा काय झालंय तुम्हाला, एवढा घाम कसा आलाय? आणि मला वाटलं तुम्ही नाटकच करत आहात, आबा मला माफ करा, तुम्हाला काय बी होणार नाही, चला चला लवकर मी तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जाते।
जाते, असंच आता इथे सरू बोलत असते. पण आबा म्हणत असतात, नाही सरू, आता डॉक्टरकडे जाऊन काहीच उपयोग नाही. माझी घटिका भरलेली आहे, माझं सगळं काही संपलंय. आता माझ्याकडे शेवटचे काही क्षण शिल्लक आहेत. त्यामुळे तुम्हाला वचन दे सरू. आणि तू निंगी मुंबईला गेलेली आहे तिच्या शिक्षणासाठी, आणि तेव्हाच तू तिला परत बोलवणार नाहीयेस. जोपर्यंत तिचं इथे शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे तू तिला परत सुद्धा बोलवणार नाहीस. आणि मला वचन दे. असंच आता इथे आबा इथे सरूला बोलत असतात. आबांनी ह्या गोष्टी सरूला इकडे बोलत असताना इकडे निंगीला मात्रच आबांची आठवण येत असते. आणि तेवढ्यातच त्यांनी सरूकडून वचन घेतलेलं असतं आणि लगेचच प्राण सुद्धा सोडून दिलेला असतो. अशा पद्धतीने आता सरूने तर आबाला वचन दिलेलं असतं. आबांचं इथे आता जे काही विधी आहे तो सुद्धा होणार असतो आणि आबांनी प्राण इथे सोडलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला कमळी आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की निंगी, ह्या दोघी सुद्धा आता शहरामध्ये जाऊन पोहोचलेल्या असतात. आता जेव्हाच इकडे निंगी आणि त्याच सोबत कमळी बसमधून खाली उतरतात. बसमधून खाली उतरल्याच्या नंतर आता खरं पाहायला गेलं तर ह्या दोघींसाठी हे मुंबई शहर अगदीच नवीन असतं. ह्या मुंबई शहरामध्ये अगदीच उंच इमारती आणि त्यासोबत सगळं काही वेगवेगळंच त्यांना दोघींना सुद्धा दिसत असतं. आता दोघी ह्या गावाकडून आलेल्या असतात, हातामध्ये खूप मोठ्या मोठ्या बॅगा असतात आणि हे सगळं काही इथे त्या अगदीच नवीनच त्यांना हे सगळं काही पाहायला दिसत असतं. ह्या सिटीमध्ये त्यांना हे सगळं एवढं मोठं अथांग पाणी, त्यासोबतच एवढी गर्दी, रहदारी, एवढे मोठे मोठे बिल्डिंग, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, बस, हे सगळं काही त्यांनी फक्त पिक्चरमध्ये पाहिलेलं असतं आणि आज त्या मात्र इथे प्रत्यक्षातच पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मात्र इथे ओसंडूनच वाहत असतो. आता खरं पाहायला गेलं तर त्यांच्याकडे एक पत्ता असतो आणि त्या दोघींना सुद्धा त्या पत्त्यावरती जायचं असतं. पण आता त्या बस स्टँडला उतरल्याच्या नंतर त्या पायी चालत असतात. शेवटी किती नाही म्हटलं तरी गावाकडची मुली थोडी ना दमणार आहेत, थोडी ना थकणार आहेत. आता चालत चालतच एका क्रिकेटच्या स्टेडियम जवळ त्या जाऊन पोहोचतात. तिथे गेल्याच्या नंतर पाहतात तर तिथे मुलं मुली क्रिकेट खेळत असतात आणि मुलं क्रिकेट खेळत असताना आता इथे निंगी म्हणत असते, अगो काय हे. तेवढ्यातच आता तिथे आलेला एक माणूस आहे, त्याला ह्या पत्ता विचारतात. अहो दादा, आम्हाला हा पत्ता सांगा ना प्लीज. तेव्हाच आता इथे तो म्हणत असतो, तुम्ही इथे काय करताय, हा पत्ता इथला नाहीये आणि त्यासोबतच इथे मुलं क्रिकेट खेळतायत, इथे तुम्ही काय करताय, चला आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा. तेवढ्यातच आता कमळी म्हणत असते, अहो हो, आम्ही तुम्हाला फक्त आणि फक्त पत्ताच तर विचारलेला आहे आणि तुम्ही असं काय बोलताय. पण तो म्हणत असतो, हो सांगितलं ना मी तुम्हाला, इथे हा पत्ता नाहीये, चला निघा इथून. असं म्हणूनच तो त्या दोघींना सुद्धा तिथून जवळजवळ हकलूनच देत असतो. इकडे मात्र आता सरूच्या जो काही हुंदका आहे तो तिला आवरत नसतो. तिच्या अश्रूंचा इथे बांध फुटलेला असतो आणि आबांवरती आता अंत्यसंस्कार होत असतात. शेवटी आता इथे जी कमळी आहे ती नसते, गावकरी सगळेजण जमलेले असतात. आता कमळीला कसं सांगायचं, काय करायचं, ह्या गोष्टी मात्र कोणाला समजत नसतात. शेवटी आजोबांचं आणि त्याचबरोबर नातीचं एवढं प्रेम असताना सुद्धा आता या पद्धतीने आबांचा देहांत झालेला असतो आणि कमळीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी काहीच माहिती नसतात. आता इथे बंड्यानेच त्यांना पाणी पाजलेलं असतं आणि जो अग्निडाग आहे तो सुद्धा इथे बंड्याच देत असतो. आता इथे सरूला सगळ्या मावशा, बायका, तिच्या मैत्रिणी, शेजारी पाजारी सगळ्या काही रडण्यापासून आवरत असतात आणि त्यासोबतच इथे आता हे सगळे विधी व्यवस्थित पद्धतीने पार पडत असतात. इकडे निंगी पुढे चालत असते पण कमळी मात्र तिच्या विचारातच असते, कारण आज तिचे आबा तिच्या जवळ नसतात आणि तिच्या आयुष्यातून कोणती तरी एखादी व्यक्ती गेल्यासारखाच आज तिला इथे फील येत असतो. आता निंगी स्वतःशीच बडबड करत असते, मला तर ही मुंबई जाम आवडली बघ, कसलं भारी आहे ह्या मुंबईचं, एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या, एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, त्याचबरोबर आजूबाजूचे हे वातावरण. आणि तेवढ्यातच तिला जाणवतं की कमळी एकटीच मागे राहिलेली आहे. निंगी धावतच मागे जाते आणि तिला विचारते, काय ग, काय झालेलं आहे, अशी तू मागे का थांबली, चल ना. आणि तेवढ्यातच कमळी म्हणत असते, खरं सांगू का ग निंगे तुला, आता पस्तोर आईला सगळं काही समजलेलं असेल, आता पस्तोर तिने गाव गोळा केलेला असेल आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्या गावामध्ये शोधलेलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की आता पस्तोर तिनं आबाला सुद्धा खूप जास्त ओरडलं असेल, कावलं असेल, कारण आबांनी तिला माहिती आहे की आबाच आता इथे कमळीला बाहेर काढण्यासाठी किंवा मुंबईमध्ये पाठवण्यासाठी जबाबदार आहेत. आबावरती खूप ओरडली असेल,
ग, खरंच आबांचं काय झालं असेल ग, ह्या काळजीतच आता इथे कमळी असते. पण कमळीला कुठे माहिती असतं की आता आबा तिच्या आयुष्यामध्ये राहिले नाहीयेत, तर तिचे आबा लाड करणारे जे बापाप्रमाणे आजोबा होते ते मात्र आता ह्या जगातून कायमचा निरोप घेऊन गेलेले आहेत. ह्या गोष्टी मात्र इथे तिला माहिती नसतात. पण प्रेक्षकांनो, जेव्हाच ही गोष्ट आता कमळीला माहिती होईल किंवा समजेल, तेव्हा मात्र कमळी काय करेल आणि त्यासोबतच आता सरू आणि कमळीची भेट कधी होईल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि त्याहूनही ते तेवढंच रंजक असणार आहे. तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपल्या गंध मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील भागात.